हॅलो स्टुडंट, वेलकम टू व्ही एस लर्निंग अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 10th स्टँडर्ड महाराष्ट्र बोर्ड मॅथ्सचा पूर्ण सिलेबस. आणि आपल्या चॅनलवर अल्जेब्रा, जॉमेट्री या दोन्ही सब्जेक्टचा संपूर्ण सिलेबस आपण चॅप्टर वाईज शिकवणार आहोत, अगदी बेसिकपासून तर एक्झाम लेवलपर्यंत. चला तर मग बघूया इयत्ता 10वीचा पूर्ण मॅथ्सचा सिलेबस. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी मॅथ्स हे 2 पार्टमध्ये डिवाईड झालेले. अल्जेब्रा, ज्याला आपण मॅथ्स 1 म्हणतो, अँड जॉमेट्री मीन्स मॅथ्स 2. यात प्रत्येक चॅप्टर आपण बेसिक कन्सेप्ट प्लस एक्झाम्पल्स प्लस PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चनसह शिकणार आहोत. अल्जेब्रा आणि जॉमेट्री दोन्हीला जवळपास साधारण बोर्ड पॅटर्ननुसार 40-40 मार्क्सचे वेटेज आहे. हे विथ ऑप्शन जर म्हटलं तर 60-60 मार्क्सचे असतील आणि 20 मार्क्स तुम्हाला ओरल प्रॅक्टिकल यानुसार तुमच्या स्कूल एक्झाममधून मिळतात. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी एक आपल्या ऑफलाईन क्लासबद्दल तुम्हाला सांगू इच्छितो. व्ही एस लर्निंग अकॅडमी जळगाव, आपली आनंद शांतीनगर नियर वाघनगर जळगावला आपलं ऑफलाईन ब्रांच सुरू आहे. त्या ठिकाणी आपण 5वी ते 10वी सेमी इंग्लिश मीडियम CBSE पॅटर्न जेही असतील त्यानुसार आपण ॲडमिशन करू शकता. आपल्याकडे मॅथ्स, सायन्स आणि इंग्लिश या तिघ विषयांचा अभ्यासक्रम जो आहे तो तुम्हाला शिकवला जाईल. कन्सेप्ट क्लिअर टीचिंग, त्यानंतर अभ्यासाचे आपल्याकडे योग्य प्रकारे मार्गदर्शन केले जाते. आणि आपण बघू शकता की आपण ऑफलाईन क्लासेसमध्ये सुद्धा आपण ॲडमिशन घेऊ शकता. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 दोघं जे आपले पेपर्स आहेत त्यांचे चॅप्टर्स आणि त्यांचं वेटेज हे सर्व अभ्यासणार आहोत. चला तर मग बघूया. हे आपलं मॅथमॅटिक्स पार्ट 1चं बुक आहे, ज्यात आपण बघू शकतो या प्रकारे आपलं मॅथमॅटिक्स पार्ट 1चं बुक आहे. आणि यामध्ये मॅथ्स 1 अल्जेब्रा, हिअर वी कॅन ऑब्झर्व हिअर देर आर टोटल 6 चॅप्टर्स इन मॅथ्स 1. तर फर्स्ट चॅप्टर आपलं इथं लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. हे चॅप्टर जे आहे ते आपण लास्ट इयर 9th स्टँडर्डला सुद्धा पाहिलेलं आहे, ज्यामध्ये आपण यामध्ये 2 मेथड्स पाहिल्या, एलिमिनेशन मेथड आणि सबस्टिट्यूशन मेथड. त्यानंतर आपलं सेकंड जे चॅप्टर आहे ते क्वाड्रॅटिक इक्वेशन, त्यानंतर अरिथमेटिक ऑपरेशन, फायनान्शियल प्लॅनिंग, प्रोबॅबिलिटी आणि लास्ट चॅप्टर आहे आपलं स्टॅटिस्टिक्स. तर यापैकी आपण या सर्व चॅप्टर्सचं बेसिक कन्सेप्टचे व्हिडिओ, त्यानंतर एक्झाम्पल्स बेस आणि PYQ म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन आन्सर्ससह आपण हे पूर्ण डिटेल सिलेबस आपल्या 2026-27च्या या SSC टार्गेट बॅचमध्ये संपूर्ण फ्रीमध्ये व्हिडिओज अपलोड करणार आहेत आणि ते आपण बघू शकता. यांचं वेटेज जर सांगायचं झालं मित्रांनो, तर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल हे चॅप्टर तुम्हाला जवळपास 12 मार्कांना असेल. त्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन हे सुद्धा 12 मार्क्सला असेल. अरिथमॅटिक प्रोग्रेशन हे 8 मार्कला असेल. त्यानंतर फायनान्शियल प्लॅनिंग हे पण तुमचं 8 मार्कला आहे. ओके. तर या प्रकारे आणि राहिले 2 चॅप्टर्स. हे जे मी वेटेज सांगतोय ते विथ ऑप्शन आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे हे विथ ऑप्शन 10 आणि हे विथ ऑप्शन 10. तर या प्रकारे विथ ऑप्शन 60 मार्क्सचा हा पेपर असेल तुमचा. त्यापैकी तुम्हाला 40 मार्क्स, ओके, 40 मार्क्स 60 पैकी. तर या प्रकारे हे वेटेज असेल. त्यानंतर मॅथमॅटिक्स 2 स्टँडर्ड 10th या प्रकारचं बुक आपल्याला बघायला मिळतं विद्यार्थी मित्रांनो. स्टँडर्ड 10 मॅथमॅटिक्स पार्ट 2. ओके. तर
यामध्ये टोटल आपल्याला 7 चॅप्टर बघायला मिळतात आणि ते 7 चॅप्टर यापैकी असतील. त्यामध्ये फर्स्ट चॅप्टर आपण जर पाहिलं तर सिमिलॅरिटी हे आपल्याला बघायला मिळतं. सिमिलॅरिटी, त्यानंतर पायथागोरस थेरम, सर्कल, जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन, त्यानंतर कोऑर्डिनेट जॉमेट्री. नेक्स्ट चॅप्टर जर आपण पाहिलं तर कोऑर्डिनेट जॉमेट्री, त्यानंतर ट्रिग्नॉमेट्री आणि लास्ट चॅप्टर आहे यामध्ये मेन्सुरेशन. ओके, मेन्सुरेशन हे चॅप्टर आपल्याला लास्ट बघायला मिळतं. तर असे मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 मिळून जर म्हटलं तर तुमचे टोटल मॅथ्स 1चे 6 आणि तुमचे मॅथ्स 2चे 7 असे टोटल तुम्हाला 13 चॅप्टर्सचा अभ्यास पूर्ण हा मॅथमॅटिक्सला असतो. आणि या प्रकारे आपण चॅप्टर वाईज व्हिडिओज अपलोड करणार आहेत जेणेकरून तुम्हाला हेल्प होईल. तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या बॅचचा फायदा होईल. विद्यार्थी मित्रांनो, 2026-27साठीचा हा संपूर्ण सिलेबस पूर्णपणे फ्रीमध्ये या आपल्या चॅनलवर बघता येणार आहे. त्यासाठी आपल्या VS लर्निंग अकॅडमीला सबस्क्राईब करून ठेवा व बेल आयकॉनला प्रेस करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट्स करा. 100% टार्गेट SSC बोर्ड.